संयुक्त राष्ट्र संघाने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलं आहे। या निमित्तानं महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभाग, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशन नागपूर आणि सर्व जिल्हा सहकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं 9 फेब्रुवारी 2025 रोजी शिर्डी इथं आंतरराष्ट्रीय सहकारी परिषद आयोजित करण्यात आली आहे। तसंच 29 जानेवारी रोजी नागपुरात सहकार दिंडीचंही आयोजन करण्यात आलं आहे। ही सहकार दिंडी 29 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता नागपुरातील महाल परिसरातल्या लाकडी पूल भागातील श्री गजानन मंदिर इथून सुरू होईल। या दिंडीच्या मार्गावर जिल्हा उपनिबंधक कार्यालय, गणेश पेठ आणि विविध सहकारी पतसंस्थांकडून स्वागत आरती केली जाईल। ही दिंडी दुपारी 1 वाजताच्या सुमारास टेकडी गणपती मंदिरात पोहोचेल। आरतीनंतर प्रसादाचं वाटप होईल। नागपूर जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। दी धरमपेठ महिला क्रेडिट सोसायटीच्या संचालिका निलिमाताई बावणे, महाराष्ट्र राज्य महासंघाचे तज्ज्ञ संचालक श्री हरिभाऊ कृपाणे, नागपूर जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र घाटे आणि इतर मान्यवरांनी या दिंडीच्या यशाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे। 2025 हे इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह इयर आहे, युनोनी जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे वर्षभरात ह्या 2025मध्ये वर्षभरामध्ये सहकार क्षेत्रामध्ये ज्या काही घडामोडी होत आहे, त्या काही चळवळ आहे, त्याची माहिती लोकांना पोहोचावी आणि विविध तऱ्हेचे मोठमोठे कार्यक्रम होणार आहे। तर सहकार क्षेत्रात काम करत असताना महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य फेडरेशन आहे की त्यात पूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या पतसंस्थेचं फेडरेशन आहे। तसं नागपूरचा विचार केला तर नागपूरला नागपूर जिल्हा फेडरेशन आहे। ह्या फेडरेशनच्या वतीने आम्ही सगळ्यांना एक प्रकारे भेटू शकतो त्या निमित्ताने आणि हे सहकार वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असल्यामुळे याचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून आम्ही नागपूर जिल्हा फेडरेशनच्या वतीने जे शिर्डीला 8 आणि 9 तारखेला एक मोठी इंटरनॅशनल कॉन्फरन्स होत आहे आणि त्याच्यामध्ये 14 देशाचे प्रतिनिधी येत आहे। तर ह्या सगळ्यांना कसं कळेल तर त्याच्यामुळे नागपूरला आम्ही एक सहकार दिंडी काढतो आहे आणि ही सहकार दिंडी यासाठी काढल्या जात आहे की नागपुराच्या काही पतसंस्था आहेत, त्यातले सगळे संचालक आहे, नंतर आमचे कर्मचारी आहे, सभासद आहे, यांच्या सगळ्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण सुरू होईल कारण जानेवारी महिना आहे आणि वर्षभर आपण कार्यक्रम घेत आहोत आणि त्यामुळे ही सहकार दिंडीचं आयोजन आपण केलेलं आहे।